एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे होम ट्युटोरियल स्टडी मध्ये। आज आपण शिकणार आहोत ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स। इंग्लिश बोलण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणारं ग्रामर आहे ही ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स। तर आता आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स म्हणजे काय ते आधी समजूया। याची डेफिनेशन काय? तुम्हाला हे सगळं लिहायचंय, पहिले समजून घ्या। When we change a sentence from one form to another without changing to its meaning, it is called transformation of sentence. म्हणजेच आपल्याला तो सेंटेन्स बदलवायचा आहे, पण कशा प्रकारे बदलवायचा आहे तर त्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे असा बदलवायचा आहे। अशा प्रकारे त्याला बदलवायचा आहे। हे बघा, विदाउट चेंजिंग इट्स मीनिंग, आपल्याला सेंटेन्स तर बदलवायचा आहे पण अर्थ बदलायला नको। त्यालाच आपण काय म्हणतो तर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स। याच्या काही टाइप सुद्धा असतात, या आपण आता बघूयात आणि याला एकदा एक्झाम्पलने समजूयात। ही पण एक टाइप्स आहे अफर्मेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स। याला एकदा एक्झाम्पलने समजू आपण। या ही इज हॉनेस्ट। आता आपल्याला काय करायचंय तर याचा अर्थ नाही बदलवायचा आहे पण सेंटेन्स बदलवायचा आहे। म्हणजेच आता याला काय करायचं आहे, समजा निगेटिव्ह मध्ये करायचं आहे तर हॉनेस्ट, हॉनेस्टचा ऑपोजिट वर्ड काय येणार आहे तर डिसऑनेस्ट। मग आता ही इज आपण इथे घेऊ तसाचा तसा, ही इज हॉनेस्ट म्हणजे इमानदार, डिसऑनेस्ट म्हणजे बेईमान। मग आपल्याला काय करावं लागेल तर इथे निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण वापर करतो नॉटचा। जिथे नॉटचा वापर होतो तो असतो निगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजेच ही इज नॉट। आता आपण हा जो ऑपोजिट वर्ड आहे हॉनेस्टचा, डिसऑनेस्ट, तो इथे घेणार आहे। म्हणजेच ही इज नॉट डिसऑनेस्ट। ओके, एवढं समजतंय? म्हणजेच इथे लिहिलंय तो इमानदार आहे पण इथे लिहिलेलंय तो बेईमान नाही, तो बेईमान नाही आहे। म्हणजेच सेंटेन्स तर बदलला पण अर्थ बदलत नाही आहे। बेईमान नाहीये तर काय असेल हे तर आपण समजतोच की इमानदार आहे। ओके, याला म्हणतात सेंटेन्स चा अर्थ तोच राहिला पण सेंटेन्स बदलला, तो असतो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स। याच्या काही टाइप्स असतात त्या आता आपण बघूया। तर याची पहिली टाइप्स आहे अफर्मेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्सेस आणि दुसरी आहे इंटरोगेटिव्ह असर्टिव्ह सेंटेन्सेस, तिसरी एक्सक्लेमेटरी असर्टिव्ह सेंटेन्स आणि नंतर आहे सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि त्याच्यानंतर आहे ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस। ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस हे एक स्पेशल ग्रामर आहे पण याच्यात ते टाइप्स पण आहे कारण की ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस हे सुद्धा एका प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन। आणि नंतर आहे डिग्री ऑफ कंपॅरिझन ट्रान्सफॉर्मेशन। या टाइप्स जरी आता कळत नसल्या तरी आपण हळूहळू एक एक टाइप्स पूर्ण करणार आहे। पहिली आहे अफर्मेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्सेस। याचं एक्झाम्पल आपण सुरुवातीलाच घेतलं होतं, याला डेफिनेशन सोबत समजूया। तर आता अफर्मेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स ही आपली पहिली टाइप्स। तर आता याची डेफिनेशन काय? चेंजिंग अ पॉझिटिव्ह affirmative sentence into a negative sentence without changing the meaning, it's called affirmative negative sentence. आता आपण काय करतोय, वाक्य ते अर्थ न बदलता आपल्याला चेंज करायचंय। जसं आपण पहिल्यांदा याचंच एक्झाम्पल बघितलं होतं, ते चेंज करायचंय आणि त्याचा अर्थ न बदलता ते आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये ट्रान्सलेट करायचंय।
ते असतं अफर्मेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स. मग जसं की आपण एक्झाम्पल घेतलं होतं, ही इज हॉनेस्ट. एक्झाम्पल 1. आता जिथे आपण वापर करतो नॉटचा, तो असतो निगेटिव्ह सेंटेन्स. जिथे नॉटचा वापर होतो आणि जिथे नॉटचा वापर होत नाही तो असतो पॉझिटिव्ह सेंटेन्स. मग समजा ही इज हॉनेस्ट, हे एक्झाम्पल घेतलं होतं आपण पहिले. अफर्मेटिव्ह नाव टाकून घेऊ इकडे. हे झालं पहिले अफर्मेटिव्हचं. आणि अफर्मेटिव्ह सेंटेन्स जो आहे तो आपल्याला निगेटिव्ह मध्ये ट्रान्सलेट करायचा आहे. ही इज हॉनेस्ट. तर याला काय करायचंय, निगेटिव्ह मध्ये ट्रान्सलेट करायचंय. इथे नाव टाकू आपण निगेटिव्ह. याचे अजून 2-3 एक्झाम्पल पाहणारच आहे आपण. ही इज, हे आपण असं आता खाली उतरवू. ही इज. मग सेंटेन्सला काय करायचंय, निगेटिव्ह करायचंय, पण अर्थ बदलायचा नाहीये. म्हणून तिथे वापर करून नॉटचा आणि मग हॉनेस्ट. नॉट इथे वापर करून नॉटचा आणि मग हॉनेस्ट. याला ऑपोजिट वर्ड काय, शेवटी आपल्याला काय करायचंय तर ऑपोजिट वर्ड वापरायचा आहे. याचा ऑपोजिट वर्ड आपण बघितलं होतं डिसऑनेस्ट. आता याचंच दुसरं एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल 2. अफर्मेटिव्ह. तर आता याचं एक्झाम्पल काय आहे, तर ही इज ब्युटिफुल. ही इज ब्युटिफुल. मग आता याचा निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा आहे आपल्याला. तर निगेटिव्ह सेंटेन्स काय बनेल, निगेटिव्ह सेंटेन्स ही इज ब्युटिफुल. मग आता ही इज खाली आपण घेऊ तसाचा तसा, ही इज. आणि मग पुढे वापर करायचा नॉटचा, ही इज नॉट. कारण की आपल्याला काय करायचंय, त्याचा निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा आहे. आणि याच्या नंतर काय करायचंय, तर ही इज नॉट ब्युटिफुल म्हणजे सुंदर. याचा ऑपोजिट वर्ड काय, तर अगली. हे झालं अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन. ओके. एक्झाम्पल 3. एव्हरीवन लाइक्स हिम. हे अफर्मेटिव्हचं आहे. अफर्मेटिव्हचा फक्त ए घेतो मी इथे आणि निगेटिव्हचा एन घेतो. हे एक्झाम्पल 3. एव्हरीवन लाइक्स हिम. मग आता हिचं काय बनेल, एव्हरीवन लाइक्स हिम. याला आपल्याला नॉटचा वापर नाही करता येणार. मग काय करावं लागेल, तर इथे लिहू आपण नो. नो जरी घेतला तर हा नाही म्हणणारा सेंटेन्स आहे, म्हणून हा होणार आहे निगेटिव्ह. आणि मग नोच्या पुढे कशाचा वापर करायचा, नो वन. आता ऑपोजिट वर्ड आपण वापरत होतो शेवटच्याचा, पण इथे वापरायचा आहे लाइक्सचा. तर लाइकचा ऑपोजिट वर्ड काय असेल, तर डिसलाइक्स हिम. डिसलाइक्स. नो वन डिसलाइक्स आणि हा हिम खाली तसाचा तसा. हे असतं अशा प्रकारे अफर्मेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्सेस, अफर्मेटिव्ह निगेटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन. तर आता आपली पुढची टाइप्स आपण बघूया. तर आता आपली पुढची टाइप्स इंटरोगेटिव्ह, असर्टिव्ह सेंटेन्स. याची डेफिनेशन काय आहे, चेंजिंग अ क्वेश्चन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. क्वेश्चन काय करायचं आहे आपल्याला, तर इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये चेंज करायचं आहे इनटू अ स्टेटमेंट असर्टिव्ह सेंटेन्स. जी स्टेटमेंट असणार आहे
ती असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये देणार आहे विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग, त्याचा अर्थ नाही बदलायचा आहे. आणि एवढं करून तो काय असणार आहे, इंटरोगेटिव्ह असर्टिव्ह सेंटेन्स असणार आहे. तर एक्झाम्पल 1, इंटरोगेटिव्ह. Is he your friend? Is he your friend? मग आता याला काय करायचंय, तर असर्टिव्ह मध्ये चेंज करायचंय. तर मग आता असर्टिव्ह मध्ये कसं चेंज होणार आहे, तर इज ही युअर फ्रेंड, इज ही याचा आपल्याला एका प्रकारे असर्टिव्ह मध्ये करायचं आहे. म्हणून सर्वात पहिले वापरायचा सब्जेक्ट. तर सब्जेक्ट काय आहे, ही, म्हणून तो घेऊ पहिले. हा पहिला झाला, मग हा येईल दुसरा, ही इज, आणि मग युअर फ्रेंड तसंच तसं खाली, युअर फ्रेंड. म्हणजेच तयार झालं ही इज युअर फ्रेंड. एक्झाम्पल 2, इज ही युअर ब्रदर, इज इथे इंटरोगेटिव्हचा आय करून घेऊ, इज ही युअर ब्रदर. आणि असर्टिव्हचा ए घेतो. मग आता याला काय करावं लागेल, याच्यासारखाच सेंटेन्स आहे. मग कशा प्रकारे बदलवायचा आहे, तर सर्वात पहिले सब्जेक्ट आधी, म्हणजे हा ही आला इथे, ही, आणि मग याच्यानंतर हा इज इथे, म्हणजेच तयार झाला ही इज. आणि मग याच्यानंतर काय तयार करायचंय, ही इज. पुढचे जे दोन आहे ते आपण तसेचे तसे खाली लिहून घेऊ, ही इज युअर ब्रदर. हा झाला एका प्रकारे सेंटेन्स जो की असर्टिव्ह इंटरोगेटिव्हचं असर्टिव्ह मध्ये हे झालं रूपांतर. ओके, मग आता एवढं क्लिअर झालं तुमचं. म्हणजेच इंटरोगेटिव्ह असर्टिव्ह सेंटेन्स सुद्धा आपली टाइप्स पूर्ण झाली. तर आता आपण आपल्या पुढच्या टाइप्सला सुरुवात करूया. तर आता याची डेफिनेशन काय, एक्सक्लेमेटरी असर्टिव्ह सेंटेन्स तिसरी टाइप चालू आहे आपली. याची डेफिनेशन काय, व्हेन एन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स शोविंग स्ट्रॉंग फिलिंग और इमोशन. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आपल्याला काय दाखवतायत, तर एका प्रकारची स्ट्रॉंग फिलिंग दाखवतायत आणि त्याच्यात भावना दाखवतायत. ओके, इट्स चेंज इनटू an assertive sentence. सिंपल स्टेटमेंट. आपल्याला तो काय करायचा आहे, तर सिंपल स्टेटमेंट वापरून आपल्याला तो सिंपल स्टेटमेंट वापरून असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये चेंज करायचा आहे विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग. इट इज कॉल्ड एक्सक्लेमेटरी असर्टिव्ह सेंटेन्स. जे पण वाक्य असेल त्याचा अर्थ न बदलवता सिंपल स्टेटमेंट मध्ये आपल्याला तो ट्रान्सलेट करायचा आहे. एक्झाम्पल 1, एक्सक्लेमेटरीचा एक्झाम्पल, तर आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्स दिला कशा प्रकारे, व्हॉट अजून काय घेता येईल आपल्याला, ब्युटिफुल फ्लावर, ब्युटिफुल फ्लावर, इट इज, असं एक्झाम्पल आहे समजा. तर आपल्याला ते ट्रान्सलेट करायचं आहे असर्टिव्ह मध्ये. तर असर्टिव्ह मध्ये काय घेता येणार आहे आपल्याला,
तर व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर इट इज. पण आपल्याला काय करायचंय, हा इट इज असाचा असा खाली घेऊ, इट इज, आणि हा अ आला इकडे, इट इज अ, आणि ब्युटिफुल फ्लॉवर तसंच तसं खाली, फक्त याच्यात व्हॉट ने घेतलं आपण. ओके, इट इज अ ब्युटिफुल फ्लॉवर. जेव्हा आपलं पूर्ण होईल तेव्हा तुम्ही सगळं लिहून घ्या, म्हणजे जेव्हा आपल्या लक्षात नाही राहत आणि आपण वही पाहतो तेव्हा आपल्याला ते लक्षात येतं की आपण याच्याबद्दल काय ऐकलेलं आहे. ओके, मग आता याचे अजून काही एक्झाम्पल बघू आपण. दुसरं एक्झाम्पल याचं, हे पहिलं एक्झाम्पल लिहून घ्या पहिले, म्हणजे एक्झाम्पल 2 आपल्याला घेता येईल. व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. एक्झाम्पल 2, एक्सक्लेमेटरीचं आहे. तुम्ही कमेंट मध्ये सुद्धा एक्झाम्पल देऊ शकताय, ते बरोबर आहे का नाही हे सुद्धा मी सांगेल. चुकलेलं असलं तर ते कसं बरोबर होईल हे सुद्धा सांगेल. हाऊ लकी यू आर. हाऊ लकी यू आर. असं दिलेलं आहे समजा. हाऊ लकी यू आर. मग आता याचं आपल्याला कसं करायचंय, असर्टिव्ह मध्ये याचं रूपांतर करायचंय. असर्टिव्ह, हाऊ लकी यू आर. मग आता यू आर आपण पहिले घेऊ. त्याच्या आपल्याला कशा दाखवायच्या, तर विदाउट चेंजिंग असर्टिव्ह सेंटेन्स, स्ट्रॉंग फिलिंग दाखवायचे आहे आपल्याला तिच्या. मग आता लकी आहेस, पण आपण त्याच्यात व्हेरी वापरू, कारण की खूप लकी आहेस असं दिसेल, म्हणून व्हेरी, यू आर व्हेरी, आणि लकी इकडे. दोन एक्झाम्पल घेतले आपण. ओके, आणि एक्सक्लेमेटरिव्ह असर्टिव्ह सेंटेन्स ही टाइप्स आता आपण आपली पूर्ण झाली. तर आता आपली पुढची टाइप सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स सेंटेन्स याला सुरुवात करूया. तर आता आपली 4 नंबरची टाइप सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. सिंपलची डेफिनेशन काय, तर अ सेंटेन्स विच हॅज ओनली वन क्लॉज, इट एक्सप्रेस वन कंप्लीट आयडिया. जे वाक्य फक्त एकच विचार व्यक्त करतय आणि त्याच्यात एकच क्लॉज वापरला जातोय. क्लॉज वर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊन देईल जर क्लॉज तुम्हाला माहित नसतील तर. ओके, एकच कल्पना असेल, म्हणजे एकच विचार दाखवला जाईल आणि एकच क्लॉज असेल, तो असेल सिंपल सेंटेन्स. आणि मग कंपाऊंड कसा असेल, तर अ सेंटेन्स टू और मोर क्लॉज जॉईन बाय कोऑर्डिनेटिंग कंजक्शन्स. आता याच्यात काही कंजक्शन्स जोडायचे, लाईक, बट, अँड, ऑर, सो, एट, फॉर, नॉर. अशा प्रकारे कंजक्शन्स जोडून कंपाऊंडचं वाक्य आपल्याला जोडायचंय. दोन किंवा दोन पेक्षा जास्त मुख्य क्लॉज कंपाऊंड मध्ये वापरले जाणारे आणि ते सारख्या शब्दांनी जोडलेले वाक्य असेल, म्हणजेच कंपाऊंड सेंटेन्सेस असतील. ओके, आणि यांनी ते जोडलेले राहतील, लाईक, बट, अँड, ऑर, सो. आता कॉम्प्लेक्सची डेफिनेशन पाहू. अ सेंटेन्स दॅट हॅज वन मेन क्लॉज अँड वन ऑर मोर सबऑर्डिनेट क्लॉज कनेक्टेड बाय सबऑर्डिनेटिंग, like, because, when, if, although, that, which, while, etc. यांनी ते जोडले जाणार आहे. ओके, ज्या वाक्यात एक मुख्य क्लॉज असतात, ज्या वाक्यात एक मुख्य क्लॉज आहे त्याला आपण काय म्हणतो, तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतो. आणि ते कशाने जोडले जातात,
तर यांनी. याच्या डेफिनेशन नीट समजलेले आहेत आणि लक्षात ठेवा यांना, कारण खाली एक्झाम्पल बसणार नाही, आपण हे पुसून सगळ्यांचे एक्झाम्पल घेतोय. ओके. सिंपलचं एक्झाम्पल, समजा एक्झाम्पल दिलेलं आहे. ऑन सीइंग द लायन, ऑन सीइंग द लायन he run away, he run away. मग आता त्यालाच आपल्याला कंपाऊंड मध्ये बनवायचं आहे. रननी रॅन घेऊ इथे. कंपाऊंड मध्ये कसं बनेल आता, पहिलं एक्झाम्पल आहे आपलं. कंपाऊंड मध्ये बनवताना आपल्याला इथला ही पहिले घ्यावा लागेल. आता हा ही पहिले आल्यानंतर आपल्याला काय करायचंय, तर इथे कशाने जोडायला सांगितलेलं आहे. डेफिनेशन मध्ये काय काय जोडायला आले होते ते पाहू एकदा. कंपाऊंड मध्ये ट्रान्सलेट करतोय आता आपण. ओके. मग पुढे आपण वापर करू सॅवचा. द लायन हे खाली उतरव, द लायन. आणि याच्यानंतर काय करायचंय, मग कशाने जोडायचंय, अँड ने जोडता येईल आपल्याला. अँड जेने जोडायला सांगितलेलं आहे त्याच्यात अँड पण आहे, म्हणून इथे वापर करू अँडचा. आणि ही रॅन अवे तसंच तसं. ओके. ही रन अवे. मग आता याच्यानंतर घेऊ कॉम्प्लेक्स. तुम्हाला जर रॅन घ्यायचं असेल तर रॅन घ्या, मी रन घेतोय. ओके. कॉम्प्लेक्स. मग आता सुरुवात कशापासून झाली पाहिजे, तर सुरुवात झाली पाहिजे आपण करू WH पासून. म्हणून व्हेन. WH मध्ये आपण व्हेन घेऊ शकतो याच्या सोबत. आणि हा ही सॅव हे तसंच तसं घेऊ खाली, ही सॅव. आणि मग याच्या नंतर काय करायचंय, द लायन, ही सॅव, द लायन. सगळं तसंच तसं आलंय, फक्त व्हेन जोडलाय. ओके. ही रन अवे. हे झालं सिंपलचं कंपाऊंड, कंपाऊंडचं कॉम्प्लेक्स. ओके. एक्झाम्पल 2 घ्यायचंय. 2 एक्झाम्पल. ओके. घेऊन घेऊ. सिंपल. being tired, he went to bed. मग आता सिंपलचं आता कंपाऊंड करायचंय. ओके. आता आपल्याला काय करायचंय, कंपाऊंड. मग कंपाऊंडचं कॉम्प्लेक्स. आता याचं कंपाऊंड कसं बनणार आहे, मग आता वॉज लावू आपण इथे. जसं की ही वेंट, ही वॉज. आणि याच्यानंतर काय करायचंय, ही वेंट, ही वॉच. आणि या टायर उचलून ठेवू इथे.
ही वॉज टायर्ड आणि याच्यानंतर ही वेंट टू बेड असं दिलेलं आहे. मग आता कंपाऊंड आपल्याला जोडता येतो लाईक, बिकॉज, व्हेन, इफ, अल्थो, दॅट, विच, हो, व्हाईल. मग आता त्याच्या आधी आपल्याला काय करावं लागेल तर ही वॉज टायर्ड कंपाऊंड ही वॉज टायर्ड कंपाऊंड आपल्याला सो ने जोडता येतो. ओके, सो ने जोडता येणार इथे. मी कॉम्प्लेक्सचं सांगितलं ते कशाने जोडता येतो. कंपाऊंड जोडता येतो लाईक, बट, अँड, ऑर, सो, एट, फॉर, नॉर यांनी. मग सो घेऊ इथे. ही वॉज टायर्ड सो आणि मग याच्यानंतर ही वेंट टू बेड तसंच तसं पुढे ही वेंट टू बेड. आता आपण याचं बनवू कॉम्प्लेक्स. याच्यानंतर दोनच टाइप्स राहणार आहे आपल्या कॉम्प्लेक्स. तर कॉम्प्लेक्स काय बनेल ॲज ही. मग आता वॉच टायर्ड याच्यातलं तसंच तसं खाली येऊ. वॉच टायर्ड पास्ट येतो म्हणून आपण वॉचचा वापर करतोय. वॉच टायर्ड ही वेंट टू बेड तसंच तसं पुढे ही वेंट टू बेड. ही पूर्ण झाली आपली टाइप सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. थोडी मोठी होती. आता याच्या पुढची टाइप्स आहे ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस. त्याला आता आपण सुरुवात करूया. तर आता आपली पुढची टाइप्स ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस. याचे डेफिनेशन बघूया. When a sentence is changed from active to passive voice, सेंटेन्स काय करायचं आहे ऍक्टिव्ह पासून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये चेंज करायचं आहे. व्हॉइस ऑर वर्सा विदाउट चेंजिंग इट्स मीनिंग, इट इज कॉल्ड ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस ट्रान्सफॉर्मेशन. याच्यातही काय करायचंय अर्थ न बदलता वाक्य रचना करायची आहे. एक्झाम्पल 1 ऍक्टिव्ह. मग ऍक्टिव्हचं कसं आहे समजा रमेश राइट्स अ लेटर. रमेश राइट्स अ लेटर. मग आता काय करावं लागेल तर याला बदलायचंय पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. पॅसिव्ह व्हॉइस. मग रमेश राइट्स अ लेटर. राइट्स अ लेटर. मग आता काय करायचंय एकच लेटर लिहितोय म्हणून अ लेटर. अ लेटर हे काय ऑब्जेक्ट आहे म्हणून ते आपण लिहू इथे पहिले अ लेटर. आता याच्यानंतर काय करावं लागेल अ लेटर. पुढे वापर करू आपण इज, एम, आर यांच्यापैकी एकाचा वापर करायचा आहे. इज, एम, आर. तर लेटरला काय वापरावं लागेल इज वापरावा लागेल. एम फक्त कुठे वापरू आपण आय कडे. मग इथे काय वापरावं लागेल अ लेटर इज. अ लेटर इज राइट्सच्या ऐवजी ते करू रायटन किंवा रिटन. मग आता लेटर इज. याच्यानंतर सब्जेक्ट कोण आहे तर रमेश. सब्जेक्ट दाखवायच्या आधी आपल्याला वापर करायचा आहे बायचा म्हणजेच अ लेटर इज रायटन बाय. मग आता रमेश हे येणार आहे इथे. हे झालं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस. एक अजून एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल 2. आय प्ले क्रिकेट. ऍक्टिव्हचा ए घेऊ इथे. आय प्ले क्रिकेट.
पॅसिव्हचा पी. आय प्ले क्रिकेट. आता याच्यात ऑब्जेक्ट कोणता आहे तर क्रिकेट, म्हणून इथे घेऊ आपण क्रिकेट. मग आता पुढे आपण वापर करतो इज एम आर चा. क्रिकेट जर आलंय तर आपल्याला वापरावं लागणार आहे इज. क्रिकेट इज हा प्ले घेऊ इथे प्ले, आणि मग आपल्याला लिहायचा आहे सब्जेक्ट जो आहे आय, तर त्याच्या आधी आपण वापर करतो बायचा, म्हणून इथे वापरू बाय. आणि मग आय याला पॅसिव्ह वॉइस मध्ये आपण काय म्हणतो तर मी म्हणतो, म्हणून क्रिकेट इज प्ले बाय मी. ओके, ही टाइप्स आपली पूर्ण झाली. तर आता आपली पुढची टाइप्स डिग्रीज ऑफ कंपॅरिझन, याला सुरुवात करूया. आपली 6 नंबरची लास्ट टाइप चालू आहे डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. याची डेफिनेशन काय तर when a sentence is changed from one degree of comparison to another without changing its meaning, it is called transformation of degree. मग आपल्याला काय करायचंय तर पॉझिटिव्ह पासून सुपरलेटिव्ह मध्ये आपण ट्रान्सलेट करू. ओके, एक्झाम्पल 1. आता सेंटेन्स आपल्याला काय करायचंय चेंज करायचंय डिग्री ऑफ कंपॅरिझन मध्ये अनदर डिग्री मध्ये तो चेंज करायचा आहे. त्याचा मीनिंग म्हणजे अर्थ न बदलवता. एक्झाम्पल 1. नो अदर सिटी. नो अदर सिटी is as big as मुंबई. हे झालं समजा आपला पॉझिटिव्ह सेंटेन्स. एक्झाम्पल 1 हा झाला समजा पॉझिटिव्ह सेंटेन्स. मग आता याचा करायचं आहे आपल्याला सुपरलेटिव्ह. कसा होणार आहे आता याचा सुपरलेटिव्ह. तर आता याचा सुपरलेटिव्ह कसा होणार. मुंबई घेऊ पहिले इज. मुंबई इज. मग आता आपल्याला तिचं विशेषण दाखवायचंय. मग विशेषण दाखवताना आपण वापर करू द चा. मुंबई इज द. मुंबई कशी सिटी आहे, मुंबई कशी सिटी आहे तर बिग सिटी आहे. तर बिग ला आपण काय करू मग बिग, इथे काय करावं लागेल आपल्याला बिग प्लस GER इक्वल टू बिगर. म्हणजेच मुंबई इज द बिगर, पुढे लावून देऊ सिटी. ओके, फक्त आपण काय केलं जो पॉझिटिव्ह सेंटेन्स मधून सुपरलेटिव्ह मध्ये ट्रान्सलेशन केलं. तर आपली 6वी टाइप सुद्धा पूर्ण झाली आणि सगळं ट्रान्सफॉर्मेशन आपण आता शिकलेलो आहे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, आणि असेच व्हिडिओ पाहण्याकरता आणि इंग्लिश बोलणं शिकण्याकरता, ग्रामर शिकण्याकरता आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मुंबई इज द बिगर सिटी. इथे काय पाहिजे होतं फक्त बिगरच्या ऐवजी इथे आपल्याला वापर करायचा आहे EST चा, म्हणजेच बिगेस्ट सिटी. ओके, मुंबई इज द बिगेस्ट सिटी. एवढं चुकलं होतं फक्त त्याला आपण नीट केलं. ओके, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.